तर सगळ्यांना नमस्ते भावांनो, स्वागत आहे माझ्या मिनी व्लॉगमध्ये. आम्ही निघालो नाशिकला त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी. स्टेशनवरून उतरलो, त्याला आम्ही नाश्ता करून घेतला मस्तपैकी. मग तिथून रिक्षा मारली डायरेक्ट ना त्र्यंबकेश्वर देवस्थानला. रिक्षावाला घेतला काहीतरी 500च्या जवळपास रुपये घेतला. मग रिक्षामध्ये बघा आजकाल माझ्यासोबत मजा करत होता थोडाफार. मग फायनली आम्ही 2 घंट्याने पोहोचलो मेन गेटला. हा बाहेरचा गेट आहे. त्यानंतर म्हणत होते की आतमध्ये पण गाडी जाते. मग रिक्षावाला भायांना म्हटलं की चला भाऊ आतपर्यंत सोडून या. तो आतपर्यंत सोडला. हा आतमधला गेट आहे. त्यानंतर बघा हा मेन दरवाजा, त्र्यंबकेश्वर मंदिर उत्तर महाद्वार मेन दरवाजा आहे हा. त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर हा गौरीकुंड भेटला आम्हाला. मस्तपैकी तर स्नान वगैरे करून घेतलं आम्ही. त्यानंतर पाठीमागे त्याची रांग होती दर्शनाची. बघा पाठीमागचा व्ह्यू बघा किती मस्त आहे. त्यानंतर आम्ही लागलो रांगेला. पाठीमागे रांग होती मोठी. 3-4 तास लागले आम्हाला मिनिमम रांगेत उभारण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी. मग थोड्या वेळात मी गेलो मंदिरमध्ये आतमध्ये. त्यानंतर आतमध्ये बघा फोटो काढण्यास थोडीफार मनाई होती, म्हणून मी गर्भातला फोटो काढला थोडाफार. बघता दृश्य तुम्ही किती मस्त आहे आतमध्ये. त्यानंतर मी बघा बाहेर आलोय. बाहेरचं दृश्य बघा किती मस्त आहे. त्यानंतर मी थोडंफार फोटोशूट करून घेतला. तसंच बाहेर निघाल्यावरती बघा एक छोटंसं तलाव होता. तलावामध्ये रंगीबेरंगी मासे दिसत होते. मग त्यांना थोडं खायला वगैरे दिला. मस्तपैकी थोडा एन्जॉय केला. बघा डोंगराळ भाग किती मस्त आहे. पर्वत रांगा वाटतात मला तर. तुम्ही एकदा पण भेट द्या इकडे येऊन. अवश्य भेट द्या एकदा येऊन तुम्ही. बघा मस्त आहे. त्यानंतर मी बाहेर निघालो. थोडंफार पुलाव खाल्ला. भूक लागली ती जाम. मस्तपैकी सगळ्यांनी खाऊन घेतलं तेवढं. त्यानंतर बघा स्टेशनसाठी बस पकडली मी निवांत. मग तिथं स्टेशनवरती गेल्यावरती सगळ्यांनी थोडंफार जेवण करून घेतला. थोडाफार नाही, जास्तीच करून घेतला. बात तो सही है. ट्रिप संपली. हर हर महादेव. लाईक, शेअर, कमेंट, फॉलो करायला विसरू नका. हर हर महादेव.